नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरव राव यांची भेट घेत विविध महत्त्वपूर्ण विषयांवरती चर्चा केली. या बैठकीत कामगारांचे हक्क, विकास कामे आणि पुनर्वसन प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या कुटुंबियांसंदर्भात आढावा घेण्यात आला आहे. विशेषतः कोपरी विभागातील सॅटिस प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासंदर्भात आमदारांनी ठाम मागणी केली की त्यांना मूळ परिसराजवळच घरे उपलब्ध करून दिली जावीत, अशी मागणी केली आहे. तसेच नवी मुंबईच्या धर्तीवरती कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या महासभेमध्ये सर्व नगरसेवकांनी एकमताने पास करावा, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून पुढील कार्यवाही लवकरच होईल असं स्पष्ट केलं आहे. सर्व विषयांवरती सकारात्मक चर्चा होत असल्याचं आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितलं. या बैठकीत गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक भरत चव्हाण, नगरसेवक संजय वाघुले, नगरसेवक नारायण पवार तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 3 ते 4 विषय घेऊन सन्माननीय आयुक्त साहेबांबरोबर चर्चा झालेली आहे. त्याच्यामध्ये 47 लोक जे कोपरीमध्ये त्यांचं स्थलांतर करायचं आहे, त्यांचं बायोमेट्रिकची प्रक्रियाही पार पडते. आमचे ज्येष्ठ नगरसेवक सन्माननीय भरतजी चव्हाण आणि त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नगरसेवक दुसरे सन्माननीय वाघोले साहेब या गोष्टींचा पाठपुरावा करतच आहेत. आणि या लोकांना कुठेतरी दूर अशी घरं न देता जवळच त्यांना कोपरी भागामध्ये जर प्रामुख्याने घरं भेटली पाहिजेत, ही सगळ्यांची त्यांची मागणी आहे. आणि त्या दृष्टिकोनाने महानगरपालिकेने संवेदनशील पद्धतीमध्ये या संदर्भात बघून या लोकांना घरं उपलब्ध करून देण्याची मागणी ही आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. आमचे गटनेते सन्माननीय मुकेशजी मोकाशी या बैठकीला उपस्थित होते. त्याचबरोबर संभाजी महाराजांचा पुतळा हा ठाण्यामध्ये झाला पाहिजे, या संदर्भातली मागणी ही सकल मराठा समाजाची सातत्याने राहिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जागाही आयडेंटिफाय झालेली आहे. आमचे ज्येष्ठ या इकडे सामाजिक कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, उपाध्यक्ष म्हणून ज्यांनी सातत्याने गेली 5 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम केलं, ते आमचे रमेशजी आमरे या गोष्टीचा सतत पाठपुरावा करत आहेत. तर जागा आयडेंटिफाय करून या संदर्भातली जी मागणी महानगरपालिकेकडनं राज्य शासनाकडे गेली पाहिजे, या संदर्भातलाही पाठपुरावा या इकडे केलेला आहे. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेमध्ये असलेले जे कर्मचारी आहेत, जे वारसा हक्कामध्ये शिक्षण विभागामध्ये जे लोकांचा अधिकार आहे, या संदर्भातला पाठपुरावा माननीय संजयजी केळकर साहेबांकडनं सातत्याने होतच आहे. त्या संदर्भातला या अधिवेशनामध्ये 97च्या अल्पकालीन चर्चेमध्ये मी हा विषय उपस्थित केला होता आणि त्याचाच एक फॉलोअप म्हणून या इकडे आज बैठक झाली. आणि त्या लोकांनाही न्याय मिळवून देण्याची भूमिका ही महानगरपालिकेने आणि आयुक्तांनी केलेली आहे. संबंधित विभागाच्या सर्व त्या तिकडे असलेल्या अधिकाऱ्यांना या संदर्भातले स्पष्ट आदेशही दिलेले आहेत. त्याचबरोबर सेवा ज्येष्ठतेचा 5 वर्ष आणि 3 वर्षाचे जे आपले कर्मचारी आहेत, यांच्या संदर्भातलाही कोणावरही अन्याय होता कामा नये, या दृष्टिकोनाने आणि कुठलीही पद्धतीमध्ये ही प्रक्रिया लांबली जाऊ नये, या दृष्टिकोनाने ही निर्णय हे महानगरपालिका घेणार आहे. कारण दोन्ही कर्मचारी जे आहेत ते महानगरपालिकेचेच आहेत, आपलेच आहेत. आणि या संदर्भातलाही पाठपुरावा माननीय केळकर साहेबांच्या माध्यमाने सतत हा महानगरपालिकेच्या माध्यमाने झालाय. 91 पासनं हे विषय प्रलंबित आहेत. तर या विषयासंदर्भातली भूमिका आणि या संदर्भातली निर्णय प्रक्रिया ही महानगरपालिकेने त्वरित घ्यावी आणि कुठल्याही कर्मचाऱ्यावरती अन्याय होता कामा नये, या दृष्टिकोनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी आम्ही केलेली आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे
तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रेसिडेंट कप इंडिया 2026 या देशव्यापी टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे मोठ्या दिमाखात पार पडला. या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सुपरस्टार सलमान खान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मैदानामध्ये हजारो क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. टेनिस क्रिकेटपटूंना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा भारतात विविध देशांमध्ये वर्षातून 3 वेळा आयोजित केली जाईल अशी घोषणा यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार ITCSFचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. यावेळी खेळाडूंनी एकच जल्लोष करत या निर्णयाचं स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना या उपक्रमाचं कौतुक केलं आहे. तर अशा पद्धतीचा उपक्रम आयोजित होणं गरजेचं असल्याचं मत यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम मैदानाच्या विकासासाठी आजवर 55 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. तर यावेळी अनेक वर्षांनी आपण ठाण्यात आलो आहोत. ठाण्यात येऊन खूप उत्तम वाटलं. असं ठाणे हे बांद्र्यापेक्षाही उत्तम दिसू लागलं असल्याचं अभिनेता सलमान खान यांनी म्हटलं आहे. टेनिस क्रिकेट खेळाडूंना अधिक चांगले व्यासपीठ मिळावे, आर्थिकदृष्ट्या देखील आपली आवड जोपासण्यासाठी मनोबल मिळावे आणि अधिक उत्तम क्रिकेट खेळता यावे यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच याच हेतूने स्पर्धेची विजेती रक्कम देखील 1 कोटी करण्यात आलेली असल्याचं त्यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 31 मार्च रोजी महाराष्ट्र वॉरियर्स विरुद्ध कर्नाटक रॉयल किंग्स हा पहिला सामना पार पडला. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून या भव्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. हे टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली टेनिस क्रिकेटला राष्ट्रीय स्तरावरती संघटित व व्यावसायिक ओळख मिळवून देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. 31 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीमध्ये देशातील विविध राज्यातील 16 संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार असून मोठ्या संख्येने खेळाडूंनी आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. प्रेसिडेंट कप इंडिया स्पर्धेची बक्षीस रक्कम 40 लाखांवरून थेट 1 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय ITCSFने घेतला आहे. करायच्या वतीने मनापासून स्वागत, मनापासून शुभेच्छा सरपंचला आहे. त्यांचंही मनापासून स्वागत आणि पहिला बक्षीस 1 कोटी, आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीचं औचित्य साधून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक कीर्तीचे विदेशातील धम्म प्रचारक जपान देशाचे भंते युशी शिमादा, लाओस देशाचे भंते झेजांग बॉनधावॉंग हे असून प्रमुख मार्गदर्शक भंते विशुद्धानंद महाथेरो, परिषदेचे अध्यक्ष मंदे विनिच बोधी महाथेरो, देशविदेशातील भिक्खू संघ उपस्थित राहणार आहेत. या परिषदेचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास मंत्रिमंडळातील नामदार संजय शिरसाट, नामदार भरत गोगावले, आमदार प्रताप सरनाईक, खासदार ज्योतिताई वाघमारे, राहुल लोंढे, ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपोळकर इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या परिषदेमध्ये विचारमंथनचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सदाशिव असणार आहेत. त्यामध्ये व्याख्याते ॲडव्होकेट हरिभाऊ वाघमारे, माननीय राजेश कांबळे, माननीय माजी सनदी अधिकारी RK गायकवाड, डॉक्टर संघमित्रा जाधव, मनीषा टोकले, प्राध्यापक विजया मोहिते, समाजसेविका दीपा पवार यांचा सहभाग असणार आहे. अनेक मान्यवरांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. याच परिषदेत विद्रोही उठाव साहित्य मंचचे कवी बबन सरोदे, विवेक भोरे, गजानन गवांडे, सुदेश जगताप, संदेश कर्डक, सुमित गुणवंत, आबासाहेब चासकर, प्रभाकर जाधव, कुणाल बागुल, किरण सोनावणे यांच्या कविता सादर होणार आहेत. या परिषदेचे मुख्य संयोजक माननीय भंते रत्नप्रिय थेरे
यांनी सर्व बौद्ध बांधवांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. भंते रत्नप्रिय थेरो व राहुल लोंढे यांनी पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. ठाण्यामध्ये 5 एप्रिल रोजी आपण गडकरी रंगायतन या ठिकाणी सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद आपण आयोजित केले आहे. ह्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेमध्ये येणाऱ्या सर्व उपासक आणि उपासिका व मान्यवर यांच्या म्हणजे भोजनाची व्यवस्था करणारे लोक दूरदूरून या कार्यक्रमाला येणार आहेत, तर त्यांची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे. विशेषतः या कार्यक्रमामध्ये उद्घाटक म्हणून माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने भिक्खू संघाला संघदान त्या ठिकाणी होणार आहे, भोजनदान होणार आहे. त्याचबरोबर राज्यसभेचे सदस्य ज्योतिताई वाघमारे हे या कार्यक्रमाला चीफ गेस्ट म्हणून उपस्थित असणार आहेत. संजय शिरसाट साहेब सामाजिक न्यायमंत्री हे सुद्धा चीफ गेस्ट म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर भरत सेठ गोगावले रोजगार हमी मंत्री हे सुद्धा या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर प्रताप सरनाईक साहेब परिवहन मंत्री हे सुद्धा या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये चीफ गेस्ट म्हणून उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिल कुमार बळीराम गायकवाड साहेब हे सुद्धा या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये उपस्थित असणार आहेत. आणि आदरणीय त्याचबरोबर राहुल लोंढे साहेब धम्मसेवक म्हणून या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर नरेशचंद्र कावळे साहेब हे सुद्धा या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये उपस्थित असणार आहेत. हा पूर्ण दिवसभराचा कार्यक्रम आहे. तर मी फक्त सर्व उपासकांना सूचना करेल की आपण या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी भिक्खू संघाचं मार्गदर्शन स्वीकारण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित असावं असं मी आवाहन करतो. बुद्धरत्न सागर सोशल वेलफेअर फाउंडेशन यांच्या माध्यमातून 5 एप्रिल रोजी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही धम्म परिषद चालणार आहे. आणि आनंदाची बाब म्हणजे की ठाण्यामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद होते आहे, याचा प्रत्येक ठाणेकरांना अभिमान आहे. आणि या धम्म परिषदेचे आयोजक आदरणीय भंते रत्नप्रिय थेरो यांच्या माध्यमातून मी ठाणेकर नागरिकांना आवाहन करतोय की आपल्या ठाण्यामध्ये देशातून विदेशातून आदरणीय भिक्खूगण उपस्थित राहणार आहेत. त्यांचं मार्गदर्शन या एकदिवसीय धम्म परिषदेमध्ये होणार आहे. तर ठाणेकर नागरिकांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहणं गरजेचं आहे. कारण धम्म ज्ञान काय आहे, धम्माचा उपदेश काय आहे आणि वर्तमान आणि भविष्य काय आहे हे धम्माच्या ज्ञानातनं सगळ्यांना कळणार आहे, प्राप्त होणार आहे. आणि या परिषदेला उद्घाटक म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थानं जाती धर्माच्या पुढे जाऊन महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण केलं, ज्यांनी कधी जाती धर्माचा आधार समाजकारण करताना कोणाला मदत करताना घेतला नाही, आणि मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या 60 वर्षाच्या इतिहासामध्ये ज्यांनी आपल्या वर्षा निवासस्थानी 2 वर्षापूर्वी बौद्ध भिक्खूंना बोलवून धम्मदान, चिवर्जन आणि भोजनदान केलं, आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी स्वतः त्रिशरण घेतलं, बुद्ध वंदना घेतली, अशा आदरणीय या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या परिषदेचे उद्घाटक म्हणून येणार आहेत. स्वतः त्यांनी बारकाईनं या धम्म परिषदेवर लक्ष ठेवलेलं आहे. आणि त्यांच्या सूचनाही सारख्या असतात की कुठेही त्यांना काही कमी पडू नये, त्यांना कुठली व्यवस्था पाहिजे आहे जेणेकरून जे महाराष्ट्रातून अनेक नागरिक या परिषदेला उपस्थित राहणार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची दुरावस्था त्यांची होऊ नये या दृष्टीने त्यांचा नेहमी कटाक्ष असतो. ते स्वतः या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून येणार आहेत. त्यांच्या हस्ते सुद्धा जे बौद्ध भिक्खू या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांना भोजनदान, चिवरदान आणि धम्मदानाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे राज्याचे लोकप्रिय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक आहेत, रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं भीमकी बेटी ज्योतिताई वाघमारे यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ज्यांना थेट राज्यसभेचे खासदार केलं, एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ज्योतिताई वाघमारे सुद्धा या धम्म परिषदेला व्याख्याता म्हणून येणार आहेत. त्याचप्रमाणे दिवसभर चालणाऱ्या धम्म परिषदेमध्ये ज्यांनी आंबेडकर चळवळ असेल, ज्यांनी धम्माची चळवळ असेल, याच्यामध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलं, मध्ये शाहीर असतील, कवी असतील, लेखक असतील, साहित्यिक असतील, यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होणार आहे. तर मी पुन्हा एकदा संपूर्ण ठाणेकर नागरिकांना आवाहन करतो की आपण या धम्म परिषदेला येऊन आपली उपस्थिती लावायची आहे आणि जाताना धम्माचं ज्ञान घेऊन जायचं आहे.
ठाणे महानगरपालिकेतील नूतनीकृत करण्यात आलेल्या सभागृह नेते कार्यालयाचे तसेच पहिल्या मजल्यावरील पत्रकार कक्षाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास आयुक्त सौरव राव, राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे, नगरसेवक नगरसेविका, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनागरा, उपायुक्त जी गोदेपुरे, उमेश बिरारी, उपनगर अभियंता विद्युत शुभांगी केसवानी, सुधीर गायकवाड, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, विविध वृत्तपत्रांचे आणि वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभागृह नेतेपदी हनुमंत जगदाळे यांची निवड झाल्यानंतर कार्यालयाचे नूतनीकरण करण्याचं काम प्रशासनाने सुरू केलं आहे। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी सभागृह नेते कार्यालयामध्ये प्रवेश केला। नूतनीकृत पत्रकार कक्षाच्या उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये तसेच कोविडसारख्या आपत्तीच्या काळात पत्रकारांनी जीव धोक्यात घालून काम केलं असून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचं त्यांनी नमूद केले आहे। या पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिकेत प्रशस्त व सुसज्ज पत्रकार कक्ष उभारण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। ठाणे शहराचा वेगाने विकास होत असून नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी रस्ते रुंदीकरण, ठाणे बोरिवली बोगदा यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहेत। तसे घोडबंदर परिसरात पॉट टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजनही लवकरात लवकर होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। पत्रकार कक्षाचे काम अल्पावधीत पूर्ण केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आयुक्त सौरभ राव यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केलाय। नव्या पत्रकार कक्षात महिला पत्रकारांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था तसेच संपूर्ण कक्षाची त्यांनी पाहणी देखील केली। त्याचप्रमाणे सर्वसाधारण सभेचे कामकाज ऐकण्यासाठी आधुनिक यंत्रणा पत्रकार कक्षात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं आहे। पत्रकार कक्षाचं आज नूतनीकरणाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। खरं म्हणजे आज मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर आपलं उद्घाटन याचं होईल। तर मला वाटतं आपण एकदा कुठल्या कार्यक्रमाला आलो होतो महापौरांच्या त्यांचं स्थानापन्न करायचं, तर त्या दिवशी तुम्ही पत्रकार कक्षात आल्यानंतर मला सांगितलं, बघा ही पत्रकार कक्षाची अशी अवस्था आहे। आणि तिथं आयुक्तही होते त्या दिवशी। मी आयुक्तांना सांगितलं की हे ताबडतोब आपल्याला करायचं आहे। आणि जसं माझं कामाची पद्धत आहे, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, तसं आयुक्तांनी देखील या ठिकाणी करून दाखवलं। म्हणून खरं म्हणजे मी आयुक्तांचं अभिनंदन करतो, आयुक्तांना धन्यवाद देतो। कारण शेवटी बघा आपण सांगत असतो, सूचना देत असतो, पण तात्काळ त्याची कार्यवाही करण्याचं काम प्रशासन करत असतं। आणि प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्तांनी अतिशय चांगलं पत्रकार कक्ष काय मोठाच आहे एकदम, अरे बाबा जे कुठे नसतं तिथे आपल्याकडे। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।